नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटीच्या महाघोटाळ्याने आता एका निष्पाप आणि होतकरू विद्यार्थिनीचा बळी घेतलाय. डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र अभ्यास करणाऱ्या अकोल्यातील भूमिका धबडघाव हिने अखेर मृत्यूला कवटाळले. एका बाजूला भ्रष्ट व्यवस्थेमुळे पेपर फुटीचा गोंधळ आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट कॉलेजची मनमानी फी या दुहेरी चक्रव्यूहात अडकलेल्या एका गरीब बापाच्या लेकीने अखेर टोकाचं पाऊल उचललंय. अकोल्यामध्ये राहणारी भूमिका घबडगाव ही JNM नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होती. अत्यंत हुशार असलेल्या भूमिकाला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं होतं. तिने नीटची परीक्षाही दिली होती. पुन्हा एकदा चांगला अभ्यास करून डॉक्टर होण्याचं मोठं स्वप्न तिच्या डोळ्यात होतं. मात्र सध्या देशभरात सुरू असलेला नीट पेपर फुटीचा गोंधळ आणि कुटुंबाची आर्थिक विवंचना यामुळे भूमिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होती. भूमिकाचं कुटुंब अत्यंत गरीब आहे. तिचे वडील एका ठिकाणी चौकीदार म्हणून काम करतात, तर तिची आई लोकांकडे धुणी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलीचं शिक्षणाचं स्वप्न भंगू नये म्हणून हे आई वडील अहोरात्र कष्ट उपसत होते. घराच्या हालाखीच्या परिस्थितीमुळेच भूमिकाने नर्सिंगचा मार्ग स्वीकारला होता, जेणेकरून ती लवकर पायावर उभी राहील आणि कुटुंबाला हातभार लावेल. पण एका बाजूला नीट मधील घोटाळ्यामुळे डॉक्टर होण्याचे मार्ग बंद झाले आणि दुसऱ्या बाजूला नर्सिंगचा खर्च पेलवेनासा झाला. या आत्महत्येनंतर भूमिकाच्या वडिलांनी खाजगी शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. भूमिकाने जेव्हा नर्सिंगला प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीला कॉलेजने कमी फी मागितली होती. मात्र प्रवेश घेतल्यानंतर सातत्याने या शुल्कात वाढ करण्यात आली. खाजगी शिक्षण संस्थांची ही लूट आणि घराची गरिबी पाहून भूमिका प्रचंड दडपणाखाली आली होती आणि याच मानसिक त्रासातून तिने हे टोकाचं पाऊल उचललं. एका गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्याने व्यवस्थेच्या या पैशांच्या हव्यासापोटी आपला जीव गमावण्याची ही पहिली वेळ नाही. नीट पेपर फुटीसारखे घोटाळे आणि खाजगी कॉलेजांची मनमानी फी गरीब विद्यार्थ्यांचे बळी घेत राहणार का, हाच मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय.